धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे 100% सांगू शकतो। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी। धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली हे जाणून घेतलं पाहिजे। सरपंच देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी। महंत नामदेव शास्त्रींचं मोठं विधान। हा माणूस नशीबवान, सगळं होऊन सुद्धा अजित पवार त्याच्यासाठी छातीचा कोट करून उभे। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा। मंत्री धनंजय मुंडेंचा रात्री भगवानगडावर मुक्काम। भगवान बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन। महंत नामदेव शास्त्री महाराजांसोबत धनंजय मुंडेंची चर्चा। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे जाण्याची शक्यता। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही। मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका। रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याचाही आग्रह। पालकमंत्रीपदाचा वाद सुटणार। पालकमंत्रीपदावर लवकरच निर्णय होईल। नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाच्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेंच्या संपर्कात। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेत जाण्याची शक्यता। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहे, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची माहिती। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत। 3 फेब्रुवारीपासून राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। एमपीएससीच्या विद्यार्थ्याकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग। TV9 मराठीच्या हाती, तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एमपीएससीकडून स्पष्ट। मुंबई शहर जिल्ह्याच्या 690 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी। मुंबईकरांना दर्जेदार आणि सुलभतेनं आरोग्य सुविधा देण्याची सरकारची भूमिका। 0 प्रिस्क्रिप्शन निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना। ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं। घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगास्नान करतात। सामनातून भाजपवर सडकून टीका। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। सोयाबीन खरेदीची मुदत संपायला काही तास शिल्लक। केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 130 वर। आतापर्यंत 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती। आरोग्य सचिव निपुण विनायक यांच्याकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यातील रुग्णालयांचा आढावा। पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी। यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्यानं सिडकोकडून ग्राहकांना लाभ घेण्याचं आवाहन। माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्ती विक्री विसर्जनास बंदी। उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह सर्व मनपांना आदेश। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना। भाडेवाढीनंतर यूपीआयमुळे एसटीची कमाई दुपटीनं वाढली। तिकीट विक्रीतून राज्य परिवहन महामंडळाला आठवडाभरात 8 कोटींचं उत्पन्न। कल्याण शिळफाटा वाहतूक 5 दिवस बंद। निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तऐवज सूचीबद्ध। महावितरणचे नवीन टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांनी दिवसा वीज वापरल्यास सवलत देण्याचा प्रस्ताव। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिकाद्वारे दाखल। उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह हलक्या पावसाची शक्यता। सोमवारपासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज।